नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोण, कधी आणि कुठे गेले या सगळ्याची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत न्यूज 24 मराठीच्या या कार्यक्रमातून, ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी स्पॉटेड. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला नुकतंच कलिना एअरपोर्ट बाहेर स्पॉट करण्यात आलं. सध्या घराबाहेरील झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये चर्चेत असणारा सलमानला त्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात यावेळी तैनात होते. बाय 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 अरे दादा मागे सर चल. बॉलिवूडच्या चाहती अभिनेत्री काजोलची धाकटी बहीण अभिनेत्री तनिषा हिला नुकतंच रेड कार्पेट ऑफ द बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन समिट 2024 मध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती हटके अशा ब्लॅक अँड व्हाईट त्याचबरोबर ब्लू अशा कॉम्बिनेशनच्या ड्रेसवर मल्टी कलरच्या हॅवी जॅकेटमध्ये दिसली. तिचा हा लुक नेहमीपेक्षा वेगळा आणि अत्यंत बोल्ड आणि सेक्सी वाटत होता. तर यावेळी तनिषा सोबत अभिनेत्री अनुष्का सेन आणि रिधिमा पंडित देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. क्या बात है. आपके सामने अभी सुबह अभी सो के उठे ना मैम, थोड़ा एनर्जी है. बहुत अच्छे. आप बताइए मैम. यहाँ रुझा नेक्स्ट मार्क. रेड कार्पेट ऑफ द बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन समिट 2024 या इव्हेंट मध्ये नुकताच नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हीरा मंडी द डायमंड बाजार या वेब सिरीजची स्टार कास्ट अभिनेत्री मनीषा कोइराला, रिचा चड्डा आणि अदिती राव पण उपस्थित होते. यावेळी रिचा पुन्हा एकदा ट्रेडिशनल लुक मध्ये दिसली, तर हीरा मंडीच्या प्रमोशनसाठी ती बहुतेक वेळा अशाच ट्रेडिशनल लुक मध्ये दिसते. यावेळी ही ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिच्या ओढणीच्या आधाराने तिचं बेबी बम लपवत होती. तर बऱ्याच गॅप नंतर नुकतेच लव्ह स्टोरीज आणि हीरा मंडी सारख्या सिनेमांमधून तितक्याच जोमाने कमबॅक करणारी मनीषा कोइराला हिने हीरा मंडीमध्ये देखील आपल्या डान्स आणि ऍक्टिंगची जादू दाखवली आहे. यावेळी घातलेला व्हाईट सलवार सूट मध्ये ती अत्यंत सुंदर आणि क्लासी दिसत होती. तर अदिती राव सोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हीरा मंडीचे इतर कलाकारही उपस्थित होते. Come close. Close. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2024 चा फॅशन शो नुकताच पार पडला. यामध्ये ऍक्ट्रेस आणि मॉडेल पूनम पांडे सोबत कोरियन पॉप स्टार आणि बिग बॉस 17 चा कंटेस्टंट औराने पण हजेरी लावली. यावेळी पूनमने हॉट असा ब्लॅक ड्रेस परिधान केलेला, तर या लुक मध्ये ती नेहमीप्रमाणे बोल्ड अँड सेक्सी दिसत होती.
बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2024 या ब्रँडचा फॅशन शो नुकताच पार पडला. यावेळी देश विदेशातील अनेक ॲक्ट्रेस आणि इन्फ्लुएन्सर्सने हजेरी लावली. व्हाईट, ब्लू आणि पिंक अशा कलेक्शन मध्ये एकासर एक अशा आउटफिटमध्ये सगळ्या मॉडेल्सने रॅम्प वॉकवर 4 चांद लावले. आपल्या स्टनिंग आउटफिटमध्ये सगळ्याच मॉडेल अतिशय सुंदर दिसत होत्या. यावेळी या रॅम्प वॉक मध्ये बाहेर आणली ती म्हणजे मिस वर्ल्ड आणि फेमिनिया मिस इंडिया सह अनेक ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये विजेती असलेली मॉडेल सिनी शेट्टीने. सिनी या रॅम्प शोची शो स्टॉपर होती. तर व्हाईट सिक्वल वर्क असलेल्या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर आणि स्टनिंग दिसत होती. सध्या अनेक सिनेमा आणि वेब सिरीज मध्ये झळकणारा हॉट अँड हँडसम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला नुकताच स्टारबक्सच्या समर पार्टीमध्ये आमंत्रित करण्यात आलं. तर त्याच्या स्वागतासाठी स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं त्याचं. यावेळी तो ब्लू शर्ट आणि बेज कलरच्या ट्राउझर मध्ये दिसला, तर तो यात अतिशय हॉट दिसत होता. यावेळी त्याला स्टारबक्स कडून अनेक क्यूट असे गिफ्ट्स देण्यात आले. तर त्याने यावेळी फॅन्स सोबत फोटोज देखील काढले. सिद्धार्थने यावेळी काही काळापूर्वी जोया अख्तरच्या हिट फिल्म्स गली बॉय मध्ये आपल्या भूमिकेची सर्व चाहत्यांवर चांगली छाप सोडली होती, ज्याने त्याने अनेकांना प्रेरित पण केले होते. या पार्टीमध्ये अशाच एका फॅनने त्याच्यासाठी रॅप सॉन्ग गायलं. स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांसोबत त्याने ॲप्रन घालून कॉफी देखील बनवली. तर अशा मनमिळावू सिद्धार्थला पाहून स्टारबक्स मधील कर्मचाऱ्यांना आणि उपस्थित फॅन्सला खूप आनंद झाला. Sid, are you ready? I'm very cold now. I'm very ready. Are you guys ready? Woo! I need a louder voice. Come on. Guys, I think every drink, yeah, we need energy for it. Make some noise. Let's go. Let's go. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2024 च्या फॅशन शो मध्ये पंजाबी आणि बॉलिवूड मध्ये आपल्या आवाजाने सर्वांना थिरकायला लावणारे दिलेर मेहंदी यांनी पण आपल्या खास अंदाजात एंट्री मारत रॅम्प वॉक केला. तर त्यांच्या एंट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसला. यावेळी त्यांनी ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक जीन्सवर मल्टी कलरचे जॅकेट आणि डोक्यावर त्यांच्या आउटफिटला मॅच अशी निळी पगडी परिधान केलेली. तर त्यांच्या गळ्यातले लॉकेट त्यांचा आकर्षणाचा भाग होता. यावेळी दिलेर मेहंदी यांना बिंदास अंदाजामध्ये वॉक करताना दिसले. तर बाकीचे मॉडेल सुद्धा कलरफुल अशा स्टनिंग ड्रेसमध्ये दिसले. आपल्या शब्दांनी अनेक गाण्यांना बहरून टाकणारे कवी आणि लेखक तसेच पद्मभूषण पुरस्कृत जावेद अख्तर साहेब यांना नुकताच मुंबईमधील नेहरू सेंटर येथे आयोजित केलेल्या प्रतिष्ठित अशा इंडियन आर्ट फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं. जावेद अख्तर यांनी यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन करून फेस्टिवलमध्ये सादर केलेल्या चित्रांची पाहणी केली आणि इथल्या सादर कलेचं कौतुकही केलं. तसेच कलाकारांशी त्याबद्दल चर्चा देखील केली. जावेद साहेब यांचं कमालीचं लिखाण गाण्यांना अर्थपूर्ण बनवतो. त्यांचे गाण्याचे लिखित बोल गाण्यात गुंतायला भाग पाडतं. आजवर त्यांनी शेकडो गाण्यांना आपला शब्दांनी अर्थ दिला आहे. तर त्यांच्या या उत्तम लिखाणासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारही जाहीर झाले आहेत. Yes, thank you. वाराणसी घाट की झलके. नुकताच
नुकताच नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली हीरामंडी द डायमंड बाजार या वेब सिरीज मध्ये झळकणारी अभिनेत्री अदिती राव हिला नुकताच बँड्रामध्ये स्पॉट करण्यात आलं. ब्युटिफुल अदिती रावने यावेळी ब्लू डेनिम जम्पसूट घातलेला, ज्यात ती नेहमीप्रमाणे क्यूट आणि क्लासी दिसत होती. तर यावेळी तिने पेपराझींसोबत फोटोज देखील काढले. तर अदिती रावने अद्याप अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन देखील शेअर केली आहे. बग मारते होंगे. हम थोड़ा आगे ही मैम लुक क्या? हाँ बस मैम यहाँ पे. मैम लुक क्या? रुकिए 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 मैम. मैम यहाँ पे. मैम यहाँ पे. द कॉन्ट्रोवर्शियल क्वीन राखी सावंत हिला नुकताच अंधेरीच्या तिच्या जिम बाहेर स्पॉट करण्यात आलं. राखी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते, कधी तिच्या वागणुकीमुळे, कधी तिच्या कपड्यांमुळे, तर कधी तिच्या वक्तव्यामुळे. तर आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती खूप चर्चेत आली आहे. म्हणूनच पेपराझींची तिच्यावर बारीक नजर असते. यावेळीही ती पत्रकारांशी तिच्या एक्स हजबंड आदिल बद्दल बोलताना दिसली. मात्र सध्याची ही कॉन्ट्रोवर्शियल क्वीन एकेकाळी तिच्या उत्तम नृत्यासाठीही ओळखली जात होती. देखिए वो मेरे एडवोकेट थे, है ना, मेरे प्यारे भाई जो वाहिद जी है, बहुत अच्छे इंसान हैं. तो वो मेरा भला करने के लिए एक अच्छा एडवोकेट दिया. बट हुआ क्या कि आदिल ने सबको अपने हंडर कर लिया. मुझे भाई वो जो मेरे वकील थे उन्होंने बोला आप जाके आराम से रहो, मैं यहाँ पे सब कर लूँगा. उन्होंने मेरे से सारे सिग्नेचर कर लिए. तो आदिल का वकील और मेरा वकील दोनों बेस्ट फ्रेंड है. तो आदिल के वकील जो वो भी बहुत अच्छे इंसान हैं, तो उन्होंने मेरे वकील को क्या बोलते मंडावली करके फोड़ दिया. तो और मेरे से सारे इन्होंने सिग्नेचर करवा लिए. तो इन्होंने जानबूझ के जुर्म जो है मेरी तरफ से, सिग्नेचर तो मेरे थे, 3-4 महीना पीछे इसलिए रही कि मेरे वकील में उनका साथ दिया, मेरा जुर्म कबूल करवाया, जो कि झूठ है. आप समझ रहे हो. तो ये मेरे साथ गद्दारी हुई. तो आदिल के जो ऑडियो है वो मैंने सब जगह वायरल किए, जहाँ पे उसने कबूल किया कि हाँ तुम्हारे एडवोकेट को मैंने गाड़ी दी, पैसा दिया, धन दिया, दौलत दिया, सब कुछ दिया, उसको ख़रीद लिया. उसने अपनी माँ की कसम खाई कि राखी को सज़ा दिलवा के रहूँगा, क्योंकि उसका वकील मैं हूँ, बट असली में मैं आपका वकील हूँ. तर सेलिब्रिटी स्पॉटेड मध्ये आज आपण इथेच थांबत आहोत, पण असेच नवनवीन सेलिब्रिटीज कधी कुठे गेलेत या सगळ्याची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. पण तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी.